हाय फ्रेंड्स, कसे आहात? प्रीतीस किचनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. मी शेपू घेतली धुवून, चांगली कापून घेतली बारीक आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला मुगाची डाळ, जी मी 15-20 मिनटं भिजवून ठेवली आहे. आणि फोडणीला लसूण, कांदा, हिरवी मिर्च, मीठ, हळद आणि तेल. आपण बघूया रेसिपी. आपण गॅस पेटवून घेऊया आता. आणि त्यात मी 2 चम्मच तेल आहे ते टाकते. खूप इझी रेसिपी आहे. सकाळी टिफिन वगैरे या आपण नाश्त्याला झटपट बनणारी रेसिपी आहे. तेल तापलं आहे. आपण लसूण टाकूया याच्यात. हिरव्या मिरच्या टाकूया. चांगलं हलवून घेऊ आपण. आणि कांदा टाकूया. कांदा आपण लाल होऊ देऊ. त्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून देऊ आपण. कांदा लाल झाला आहे. आपण याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आणि अर्धा चम्मच हळद घेतली आहे. मुगाची डाळ मी याच्यात टाकणार. डाळ मी 20 मिनटं भिजवून चांगली धुवून घेतली आहे. भाजी लवकर शिजून जाते म्हणून आपण पहिले डाळ चांगली शिजवून घेऊ. पाच मिनटं शिजवून घेऊ. त्यानंतर भाजी टाकून देऊ. त्याच प्रकारे डाळीला चांगलं तेल सुटलं आहे. आपण भाजी याच्यात टाकून देऊ. आपण याच्यात भाजी घालूया. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. भाजी मी चांगली मिक्स केली आहे. याच्यावर मी झाकण ठेवून 10-20 मिनटं सोडून देईन. भाजी चांगली हलवून घेतली मी. आता याच्यावर मी झाकण ठेवून देईल. आणि गॅस कमी केला आहे मी. आणि याच्यावर थोडं पाणी टाकून देईल. 10 मिनिटांनी आपण झाकण काढूया. अशाच प्रकारे 10 मिनटं झाले आहे. आणि हे पाणी आहे ना याच्यात, हे बाजूलाच ठेवू आपण ताटामध्ये. ते पाणी पण खूप बॉईल झालं आहे. आणि भाजी आपण हलवून घेऊया. तुम्ही बघितलं आहात की मी याच्यात पाणीच नाही घातलं आहे. आता हे जे पाणी आहे प्लेटीतलं मी याच्यात टाकून देते. आणि भाजी चांगली हलवून घेते. अजून मी भाजीला चांगलं 10 मिनटं शिजू देईल. त्याच प्रकारे बघा आपली भाजी झाली आहे. किती छान. आपण गॅस बंद करूया आणि ताटात काढून घेऊया. अशाच प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे. गरमागरम शेपूची भाजी नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.